नमस्कार. वैशालीज किचन मराठीमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत. आज आपण आंबोळी किंवा सेट डोसा कसा बनवायचा ते पण झटपट ते बघणार आहोत. त्यासाठी लागणारं साहित्य आपण बघून घेऊया. या ठिकाणी मी 1 वाटी रवा घेतलेला आहे, अर्धी वाटी पोहे घेतलेले आहेत, पाव चमचा खायचा सोडा घेतलेला आहे, चवीनुसार मीठ घेतलेलं आहे. सगळ्यात अगोदर आपण रवा आणि पोहे मिक्सरमध्ये फिरवून बारीक करून घेणार आहे आणि मग त्याच्यामध्ये पाणी घालून मिक्स करून ठेवून देणार आहे 10 मिनिटासाठी. आणि मग आपण त्याच्यामध्ये मीठ आणि सोडा घालून मिक्स करून आंबोळी बनवून घेणार आहे. रवा आणि पोहे आपण मिक्सरमध्ये फिरवून घेतलेले आहेत. त्याच्यामध्येच आपण चवीनुसार मीठ घालून घेणार आहे. मग आपण पाणी घालून बॅटर बनवून घेणार आहे. खायचा सोडा आपण अगदीच ज्यावेळेस डोसे बनवणार आहे 10 मिनिटानंतर त्यावेळेसच आपण घालून घेणार आहे. तोपर्यंत आपण रवा पोह्याचं हे बॅटर पाणी घालून तयार करून रेस्ट करण्यासाठी 10 मिनिटं ठेवून देऊया. थोडं थोडं करून पाणी घाला याच्यामध्ये. माझं बॅटर बनवून झालेलं आहे. याच्यामध्ये लागेल तसं पाणी घालून मी बघा बॅटर बनवून घेतलेलं आहे. आपल्याला जर दाटसर वाटलं तर आपण डोसे बनवतानाही त्याच्यामध्ये पाणी घालू शकतो. आता मी याला असंच 10 मिनिटं रेस्ट करण्यासाठी ठेवून देणार आहे. तोपर्यंत मी खोबऱ्याची आणि शेंगदाण्याची चटणी बनवून घेणार आहे. तोपर्यंत असंच आपण याला झाकून ठेवून देणार आहे. आपलं पीठ 10 मिनिटं रेस्ट करून झालेलं आहे. याच्यामध्ये मी थोडंसं पाणी पण घालून घेतलेलं आहे. पिठाची कन्सिस्टन्सी तुम्ही बघू शकता. त्याच्यामध्येच आता आपण हा खायचा सोडा किंवा इनोचं पॅकेट घाला तुम्ही. तुमच्याकडे अवेलेबल नसेल तर खायचा सोडा घातला तरीही चालतो. आता आपण हे एकत्र मिक्स करून घेणार आहे आणि मग आपण याचे आंबोळी किंवा डोसे बनवून घेणार आहे. सेट डोसा हा जाडच असतो, त्यामुळे आपण याला असं मऊ कसा बनेल हे बघणार आहे. तवा गरम करण्यासाठी ठेवलेला आहे मी. तव्यावर आता आपण थोडंसं तेल घालून घेणार आहे. गरम झाल्यानंतर तवा आपण याच्यावर डोस्याचं पीठ घालून घेणार आहे. आपण सेट डोसा एकाच बाजूने भाजून घेणार आहे. दोन्ही बाजूने भाजत नसतात. हा वरतून अशी छान जाळी सुटली, खालून एकदम तयार झाला की मग आपण याला काढून घेणार आहे. आता मी तवा गरम झालेला आहे, याच्यावर डोश्याचं बॅटर घालून घेत आहे. जाड असतो हा, त्यामुळे जास्त आपण याला पसरवून नाही घेणार आहे. आपण या डोस्याच्या पिठामध्ये दही पण नाही घातले, एकदम इन्स्टंट बनवलं आहे. तरीसुद्धा बघा किती छान अशी जाळी सुटायला लागलेली आहे. याला छान असं भाजल्यानंतर आपण याला सर्व करणार आहे. दोन 3 डोसे असेच मी तयार करून घेणार आहे. डोस्याला आपल्या बघा किती छान अशी जाळी सुटलेली आहे. याला थोडा वेळ असंच आपण छान
भाजून देणार आहे, मग आपण सर्व करूया याला. आता माझी आंबोळी बनवून तयार झालेली आहे. गरमागरम लुसलुशीत आंबोळी किंवा सेट डोसा मी सर्व केलेला आहे. तुम्ही नक्की बनवून बघा. झटपट होणारी आणि अगदी घरच्या घरी साहित्यातून बनणारी झटपट रेसिपी आहे ही. तुम्हाला जर पीठ भिजवलेलं नसेल तर हा आंबोळी करण्यासाठी एक झटपट होणारा असा हा प्रकार आहे. तुम्ही नक्की बनवून बघा. रेसिपी आवडली असेल तर लाईक, शेअर, कमेंट आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. सोबतच बेल आयकॉनही प्रेस करा, म्हणजे तुम्हाला माझ्या नवनवीन रेसिपीज बघायला मिळतील. तोपर्यंत खात राहा.